म्हटलं जातं? ज्ञानोबाराला विचारा ना. येत वडील जे जे करते तिथं वडील शब्दाची व्याख्या आहे. मग ज्यांचे आयुष्य संपलेले, बुद्धीत बळ राहिले नाही, शरीरामध्ये बळ राहिले नाही, अशी म्हातारी माणसं घरामध्ये बसून राहतात. मग एखादा मुलगा जर परीक्षेला चालला, ताई सांगते बालू हा आजोबाच पाय पडून जाय. बरं कुठं चालला तू? परीक्षेला चालला. हा बाबाच पाय पड. तो बालू येतो, तो म्हाताऱ्या आजोबाच्या पाया पडतो, निघून जातो. एखादी मुलगी जर सासरी चालली, सासू सांगते बाई त्यांच्या पाया पडून जा. का? तू येईपर्यंत ते राहतील न राहतील सांगता येत नाही, पाय पडून जाय. बरं मोठ्या माणसाच्या घरामध्ये काय केलं? पाया पडलं जातं. का पाया पडायचं? अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविना चत्वारिसे वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. मोठ्याच्या दर्शनाने 4 गोष्टी वाढत असतात. कुठून बाजूला गेलतो आपण? जड भरत राजा. काय झालं? आयुष्य संपत चालन, हरणामध्ये वासना गुंतली. परिणाम असा झाला का ती वासना हरणाच्या ठिकाणी राहिली. जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घाताला वासने संबंध. आयुष्य काय झालं? नाही तरी गेला जन्म वाया. मग तुकाराम महाराजाला विचारलं, का हो तुकाराम महाराज, ज्यांनी भगवत चिंतन केलं त्यांच्या जन्माचे सार्थक सांगा ना. तुकाराम महाराजांनी 2 इतिहासातले पुरावे आपल्या समोर ठेवले. भजन करा विठाला विठाला ज्यांनी असणारा हा देह भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताच्या चरणी लीन केला, त्यांचं उदाहरण तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलं. मला सांगा, बसतानी डाकू होता आणि उठतानी साधू झाला आहे का? नाही अजून ध्यानात आलं. बसाच टायमाला डाकू होता आणि उठला तेव्हा साधू झाला. रामायण काय ताकद होती महाराज. वाट पाड्यात करणारा माणूस असं रस्त्याने चालले का ते जुने कीर्तनकार सांगायचे महाराज, त्या माणसाला सगळं लुटून त्याच्या नावाचं 1 दगड त्या रांजणामध्ये टाकल्या जायचा. असे किती रांजण भरले होते त्याने? 7 रांजण. एका रांजणामध्ये 1 हत्ती फिरून बाहेर यायचा. ना केवढा रांजण असन. आणि ते कीर्तनकार कसे गमतीन सांगत असं. जुन्या काळात त्या पोथ्या चालायचे पाहत, पोथ्या मारुती मंदिरमध्ये. हा आणि ते पोथी चालत सांगणार आतमध्ये तुमच्या काळात आणि ऐकणारे मंदिराच्या बाहेर. मग त्यांनी म्हणायचं, मामा अरे धुरपदी पळून नेली बर का. पोथ्या तशाच असायच्या. मग बाहेर बर 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 कधी पळली रे. आज पोते असाय ते तरी मला त्यांना आनंद आपल्यापेक्षा लाखपटीने घेत होते. विठाला 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 काय नाही. 1 महिना श्रावणामधली पोथी चालायची महाराज. संध्याकाळी जेवले का सगळे मारुतीच्या ओट्यावर बसले महाराज. काही 1 नाही 2 नाही, कोणाचं घेणं देणं नाही. पोथी मस्त चालायची. वाल्या महाराज रांजणातून हत्ती बाहेर फिरून यायचा. एक दिवशी नारदांची भेट झाली आणि नारदांची भेट झाल्यानंतर नारदाने विचारलं, काय करतो, काय नाव आहे? म्हणे माझं नाव वाले आहे. काय करता आपण? म्हणे वाटपारीचा धंदा आहे माझा. तुमचं नाव? म्हणे माझं नाव नारद महर्षी म्हणतात. काय हे गळ्यामध्ये? म्हणे याला विना म्हणतात. हातामध्ये चिपळ्या आहे. म्हणे काय करता? म्हणे काय नाही भगवंताचं कीर्तन करतो. सकाळी कुठं केलं होतं तुम्ही? सकाळचं कुठं करून आलाच असं म्हणे, नाही तर संध्याकाळची तयारी असन कुठतरी. म्हणजे सकाळ चालूच आहे म्हणे. मग काय तुमच्याकडे सांगा? हे माझ्याकडे काहीच नाही. अरे कीर्तनकार कुठं महाराज मोकळा राहतो काहीतरी आसनच म्हणे. कुठून तरी भेट देऊन कोण आलाच असन म्हणे. तुम्ही तसं मोकळा तर येणारच नाही. काहीतरी दाखव म्हणे. अरे म्हणे बाबा त्या कीर्तन परंपरेतला मी कीर्तनकार नाही म्हणे. मी आद्य परंपरेतला कीर्तनकार आहे म्हणे. माझ्याकडे काही नाही म्हणे. एवढा विना आहे म्हणे. हातामध्ये चिपळे आहे. भजन करतो देवाचं. काय भजन करतात? श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
म्हणे काय तुमच्याकडे? काहीच नाही. एक काम करा म्हणे, हे सगळं तुमचं माझ्याकडे आणा म्हणे, काय तुमच्याकडे पाहू द्या. ते म्हणे वाल्या हे सगळं जे केलं ना म्हणे हे कुणासाठीच नाही म्हणे, शेवटी तू एकटाच राहशील म्हणे. तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी. ते मला या ठिकाणी सोडून तुम्ही निघून जाणार का? ते नाही म्हणे. एक काम कर मग घरी जा म्हणे. घरी गेला. मला सगळा इतिहास रामायण सांगायचं नाही. घरी गेला. बायकोला मुलाला सगळ्यांना विचारलं. पुन्हा आला. सगळ्यांचा तत्वज्ञानाचा बोध झाला. याच्यातलं कोणी नाही. स्त्री संताची माता चरणावरी सांगा मला उपदेश करा. त्याने काय नाही, राम राम या शब्दाचा मंत्र जप करत बैस म्हणे. ते राम राम ते नाही जमायचं म्हणे. त्याच्या उलट जम का मारा मारा. हा मग आयुष्यभर तेच केलं ना, पडिले बोलानं तेवढंच केलं म्हणे. राम राम कधी म्हटलं नाही ना म्हणे. मग मारा मारा म्हणे. चालू झालं मारा 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 करता करता राम राम कधी चालू झालं काहीच कळालं नाही. 1 नाही 2 नाही 5 नाही 7 नाही 9 नाही 10 नाही 11 नाही, तब्बल 12 वर्षापर्यंत साधना केली. 12 वर्षापर्यंत एका जागेवर बसून साधना केली. महर्षी वाल्मिक ऋषी तीर्थयात्रा करून आले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांना त्या वारुळातून आवाज आला, श्रीराम 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 असा आवाज आला. जवळ गेले. पाहतात तर 12 वर्षापूर्वी एका जागेवर एक जणांना बसवलं होतं. लक्षात आलं. जवळ गेले. कमंडलूमध्ये पाणी होतं. त्यांच्यावर असं शिंपडलं. शरीराचं वारूळ झालं. एवढं वारूळ झालं बोलू का, पारमार्थिक साधना एवढी करावी महाराज का शरीराचं वारूळ हवं. एवढी ज्ञानेश्वरी वाचावी, एवढी वाचावी का शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञान मरेपर्यंत बोलू का. अहो ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नाही. अजून काय सांगावं. शरीराचं वारूळ करावं. एवढं आयुष्यभर भजनी मंडळ तुकोबरायचं भजन करा आयुष्यभर का शरीराचं वारूळ झालं पाहिजे. एवढं भजन करा, एवढं भजन करा का शरीराचं वारूळ. फोन जरी आला तर काही क्षणामध्ये हजर झालं पाहिजे. भजनाचा तो नाद आहे, भजनाचा तो आवाज आहे. काय माझ्या पकवादाची थाप टाकली का रामकृष्ण हरी म्हणावं लागतं महाराज. तुकोबराने 42 वर्षापर्यंत साधना केली महाराज. 42 वर्षापर्यंत काय होतं तुकाराम महाराजांकडं? काही नव्हतं महाराज. दगडाच्या टाळा मधोनी गायले अभंग, दगडाच्या टाळा मधोनी गायले अभंग, जगोबाची अभंगवा देवाजीच्या पडताकानी, तुकोबाची अभंगवा देवाजीच्या पडताकानी, दगडाच्या टाळा मधोनी गायले अभंग, दगडाच्या टाळा मधोनी गायले अभंग. काय होतं तुकाराम माझ्याकडं? दगडाचे टाळ करावे आणि सबंध आयुष्यभरामध्ये लाभाने मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडी. शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबरायचा पखवाज चालला. तुकोबरायचे टाळ चालले महाराज. या शेवटच्या दशेपर्यंत तुकाराम महाराजांची पारमार्थिक साधना होती. राम अवतारामध्ये एवढं भजन केलं. श्रीराम भजन चालू आहे. नारद महर्षीने उठवलं. उठवल्यानंतर सांगितलं आता तुम्ही वाल्या राहिले नाही, पूजनीय वाल्मिक ऋषी झाले म्हणे. बोला पुढं काय करू? काहीच करू नका. एकच काम करा. प्रभू रामचंद्र अवताराला येणार अवधूत टाइम आहे, शिल्लक आहे म्हणे, वेळ आहे अजून. तुम्ही प्रभू रामचंद्र येण्याच्या अगोदर त्यांचं जीवन चरित्र लिहून काढा. कोणी याची कीर्ती वाढविली गहन केले रामायण. तुकाराम सांगतात संगत तुम्हासी भजारे विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकाराम सांगतात राम अवतारामध्ये ज्यांनी आयुष्यभर साधना केली त्यांच्या जीवनाचा कसा झाला शेवट? गोड झाला. अजून एक उदाहरण रामायणामधलं आपल्या समोर ठेवलं महाराज. का शेवटच्या क्षणापर्यंत हा देह भगवंताच्या चरणी लीन केला. प्रभू रामचंद्र नाशिक पंचवटीमध्ये आलेले. तिथं रावणाची बहीण शूर्पणखा आलेली. तिनं भगवंताचं स्वरूप बघितलं. रावणा सांगितलं अरे या पंचवटीमध्ये कुणीतरी 2 भाऊ आणि एक त्यांची पत्नी सुंदर स्वरूप घेऊन त्या ठिकाणी आलेले, तू जाऊन बघून ये.
बघितलं, पण त्यांनी विचार केला, एक काम करा म्हणे, मायावी नावाचा असणारा राक्षस मारीच नावाचा त्याला बोलून घेतलं आणि त्याला हरणाचं स्वरूप प्राप्त केलं. रावणानं सांगितलं, एक काम कर, नाशिक पंचवटीच्या समोर तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर त्या पर्णकुटीच्या समोर तिथं जाऊन तुझं असणं खेळणं बागणं करत राहा. ते हरिण पर्णकुटीच्या समोर आलं आणि सीतामाईने त्या हरणाकडे बघितलं. प्रभू सांगतात, प्रभू एक काम करा, ह्या हरणाला तुम्ही संपवा. प्रभून ते हरिण बघितलं ना, प्रभू सांगतात, हरणं भरपूर बघितले पण सोने हरण बघितलं गाव. बादशाहीतली मंडळी, ओ सोनेर हरण आपल्याला दिसलं का? बरं दिसलं असतं इथं आले असते की नाही ना महाराज. सोनेर हरण या जगात कुणीतरी राक्षस आहे. नाही नाही, त्या हरणाला संपवा, त्या हरणाचं कातडं मला द्या. कशासाठी पाहिजे? अयोध्येमध्ये गेल्यानंतर त्या हरणाच्या कातडीची मला चोळी शिवायची. प्रभू त्या हरणाला मारण्यासाठी निघाले. नामदेव गाथा सांगते काय गाव टोक्यापर्यंत आले. त्या हरणाला संपित असताना धाव लक्ष्मणा धाव असा शब्द बाहेर पडला आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मणजी या असणाऱ्या कायगाव टोक्यापर्यंत आले. बघितलं तर हरिण मरून पडलेलं आहे. अरे कुणीतरी त्या असणाऱ्या पंचवटीमध्ये येईल, असणाऱ्या सीतामाईला घेऊन जाईल म्हणून धाव धाव वेगाने त्या ठिकाणी निघाले आणि जात असताना पर्णकुटीच्या समोर आले तर साधू वेशामध्ये रावण त्या ठिकाणी आला आणि सीतामाईला घेऊन निघून गेलं. पर्णकुटी मोकळी राहिली महाराज. उजाड राणी राम लक्ष्मणा फिरती वनवाना, उजाड रक्षणी राम लक्ष्मण फिरती वनवाना, सीता मनोनी हाका मारिती बंधू दोघे जण, सीता मनोनी हाका मारिती बंधू दोघे जण. वृक्ष पाषाणाला विचारे तो माझे सीता पाहिली का, माझे सीता पाहिली का. पशु पक्षांनो तुम्ही सांगा माझे सीता पाहिली का, माझे सीता पाहिली का. वैभवशाली अयोध्या नगरे दशरथ राजा चले, मातकलेच्या खेळामध्ये राजा राणी. उजाड राणी राम लक्ष्मण फिरते वनवाना, सीता मनोनी हाका मारिते बंधू दोघे जण, सीता मनोनी हाका मारिते बंधू दोघे जण. कोण म्हणायचं होय रामायण? आठवतं का आपल्या परिसरामध्ये रामायणाची पद गायची? अगदी बरोबर. ब्रह्मलीन सद्गुरू श्री वैकुंठवासी नाशिकेत महाराज ह्या रामायणामध्ये गोड चाली म्हणायची महाराज. त्यांच्या चाली काय आयाम व्यायाम अशा असं काय ताण आणतो ना काय नव्हतं. हे सरळ मध्ये आणि सरळ चाल काढायची मामा. आज अयोध्या नगरी सारी आनंदाने सजली हो, सजली हो. आज अयोध्या नगरी सारी आनंदाने सजली हो, सजली हो. गोड चाली असायच्या. चालीला काय ताण आतो ना काहीच नाही. सरळ निघाले का सरळ चाल महाराज. गोड चाली असायच्या. राम अवतारामध्ये वृक्ष पाषाणाला विचार सीता पाहिली का आणि तेवढ्यामध्ये भगवंताच्या नामाचा जप चालू आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. जवळ गेले पाहतात एक पक्षी दिसला. त्या पक्षाचं नाव जटायू. जटायू सगळा इतिहास सांगितला. कुणीतरी असणारा रावण आहे आणि सीतामाईला घेऊन जात असं त्याच्या संग घनघोर युद्ध केलं. त्या युद्धामध्ये त्याने मला आतापर्यंत संपवलं. हा निरोप देण्यासाठी आतापर्यंत तुमच्या नामाचं भजन केलं. अंतकालेच हा इथपर्यंत भजन कर, यत्किंच सुद्धा कोणत्या प्रकारचा संशय नाही. आता मी तुमच्या स्वरूपाला प्राप्त झालो. हा निरोप देण्यासाठी आतापर्यंत जिवंत आहे. हा निरोप तुम्हाला सांगितला. आता मला मोक्ष देऊन टाका. प्रभून सांगितलं मोक्ष नाही तुला पुन्हा देह देतो. त्या जटाने सांगितलं एक काम करा, पुन्हा देह देतात. पण माझी एक इच्छा आहे. काय इच्छा? पुन्हा मारण्याच्या टायमाला तुमच्या मांडीवर पाहिजे. ते पुढच्या टायमाला काय मला नाही सांगते. आत्ता माझा देह तुमच्या मांडीवर, मला मोक्ष देऊन टाका. माझं उदाहरण संपलं. कशासाठी सांगितलं? तुकाराम सांगतात या जगतामध्ये अखंडपणे ज्यांनी भजन केलं ते भगवंताच्या स्वरूपापर्यंत गेले. म्हणून तुकाराम सांगतात सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. नाही भजन केलं तर काय होईल? तुमचा जन्म व्हायला जाईल. या जगतामध्ये अनेक जन्म गेले, काही करता नाही आलं महाराज. किती जन्म व्हायला गेले. आजा मेला, आता कोणा संबर आहे? देखत मला सांगा
किती माणसं गेले सांगा ना. माणसं सहज बोलतात, अहो आत्ता होते आजोबा गेले असं का माणसं म्हणतात. नाही नाही, पंजोबा गेले असं का. अहो खापर पंजोबाला माणसं म्हणतात. लहानपणी मी पाहिलं होतं, लहान होतो तेव्हा खापर पंजोबाला. सगळी माणसं गेली महाराज. काय उरलं माणसाच्या जीवनामध्ये. काळ आणि आयुष्य कधी कोणाकरता थांबत नाही. घडी घडी काळ, काही क्षणाचा काळ आहे महाराज. काय लागतं जाण्यासाठी. काळा नाळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पंख पंखडे तवये सरे. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये बोलले किती वेळ लागतो जाण्यासाठी. अहो पापने वर व्हायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्याच वेळ जाण्यासाठी लागतो. काय टाइम सांगितलं माऊलीना. माशी उडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ जायला लागतो. काय टाइम आहे ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे जगताला एक फार मोठा आदर्श आहे महाराज, फार मोठा आदर्श ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. काही महाराज तुम्हाला सांगू का, कीर्तनकाराने नजन महाराज शेवटचा फायनल पुरावा ज्ञानोबाचा. बस कुठं शिरायचं नाही महाराज त्याने. ज्ञानोबाचा पुरावा साक्षात भगवंताचा पुरावा आहे. म्हणून रिकामे तोंड आणि का करू गेले बडबड. काय बडबड केली महाराज. ती ज्ञानोबाची बडबड सुद्धा जगताचा सिद्धांत ठरला. आणि म्हणून ज्ञानोबाने सांगितलं काळा नळाच्या तोंडी एवढाच वेळ जाण्यासाठी लागतो. आता शेवटचं उदाहरण सांगतो की काळ कसा येतो महाराज. उदाहरण सांगतो, भजन करा विठाला विठाला मागे एकदा सांगितलं तर पुन्हा सांगून जातो, तुमच्या ध्यानात राहत नाही. हाच आमचा फायदा आहे. ऐका, एक राजा होता आणि एक बिरबल होता. तुम्ही महाराज शाळेत गेले का आता. नाही नाही, ऐका एक उदाहरण सांगतो शेवटचं, सेवा संपवतो. रस्त्याने चालले, काळ कसा आलेला आहे बघा. आणि रस्त्याने जात असताना एक कुत्रं चाललं होतं. बादशाने बिरबलला विचारलं, बिरबल हे कुत्र आहे म्हणे. हो. माणसाला जीभ राहते, कुत्र्याला राहते म्हणे. मग माणूस बोलतो, कुत्रा का बोलत नाही. आता मला काय माहिती म्हणे. देवाने त्याला त्याचं ज्ञान दिलं नसल्या कारणाने मला काय सांगता येणार नाही. काहीतरी संशोधन कर. ठीक आहे म्हणे, करतो संशोधन. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. पुन्हा बादशाने विचारलं कालच्या कुत्र्याचं काय झालं. त्याने कालच्या कुत्र्याचं काय झालं मला काय माहिती. त्याने पुन्हा कोणतं तरी कुत्रं उचलून आणलं, राजाच्या समोर ठेवलं. राजा सांगितलं काय करायचं, याच्यावर संशोधन कर आणि कुत्रं का बोलत नाही याचा विचार कर. त्याने आता देवाने त्याला ज्ञान नाही दिलं, त्याला मी काय करू. म्हणे काहीतरी संशोधन कर आणि ह्या कुत्र्याला बोलतं कर. त्याने सांगितलं ठीक आहे. काही कालखंड लागेल, काही वर्ष लागेल. किती वर्ष लागेल. बिरबलने बोटाच्या कांड्या मोजल्या. कमीत कमी 20 वर्ष लागेल. 20. हो, माणूस नाही कुत्रं बोलायचंय म्हणे. बर ठीक आहे म्हणे. 20 वर्षांतर भर चौकात लिहून देतो. 100 रुपये स्टॅम्पवर लिहून दिलं. 20 वर्षांनंतर हे कुत्रं बोलतं करील. नाही करता आलं तर भर चौकामध्ये बिरबलला फाशी द्यायची असं लिहून दिलं. कागद तुमच्याकडे ठेवा म्हणे. उचललं कुत्रं घेऊन जाय म्हणे. पण एक काम करा, कुत्रं बोलतं करा जे मान्य आहे, पण त्याला औषध घेऊन ये. मग औषधाचा खर्च कोणी करायचा. मग कोणी करायचं, तुम्हीच करायचं. मग किती खर्च आहे महिन्याला. काही नाही, महिन्याला 1 लाख रुपये. 1 लाख. कुत्रं बोलायचंय, माणूस नाही. हे ध्यानात ठेवा शेवटपर्यंत. कुत्रं बोलायचं, माणूस नाही बोलायचो. माणूस म्हणजे काही गोष्टी नाही माईक मध्ये सांगतायत. कुत्रं बोलायचंय, माणूस नाही बोलायचा. हो बरं ठीक आहे, महिन्याला 1 लाख रुपये घेऊन जा. अहो कुत्रं घेऊन जाईल. 20 वर्ष मला त्या कुत्र्याच्या समोर बसायचं. मग माझं पाठीमागं पहा ना तुम्ही. पाठीमागं पाहावं लागेल का नाही. नाही कळालं. नाही तुम्ही चालले सकाळी कीर्तनाला, पाठीमागचं पाहावं लागत ना. काय इच्छा आहे म्हणे घर बसल्या पगार पाहिजे. किती पाहिजे. महिन्याला 1 लाख. 1 लाख. हो 1 लाख रुपये. ठीक आहे म्हणे. 2 लाख रुपये तुझ्या खात्यावर महिन्याला पडन. त्याने कुत्रं उचललं, घरी गेला. महिन्याला 2 लाख चालू झाले. कुत्रं थोडंसं ओरडलं. कुत्र्याला 2-4 टाकलं. कुत्रं शांत, हे शांत. पुढला महिना पुन्हा कुत्रं बोंबलायला लागलं. त्याला 2-4 बाकीचे कळालं का नाही. तुम्हाला न कळावी एवढे तज्ञ नाही तुम्ही. पुन्हा चालू झाली परंपरा. पण गावात त्याचा जोडीदार, आता जोडीदाराला असं माहिती झालं त्याला दम निघन होय. गावातला मळ्यात आला ना. काय चाललं रामभाऊ, म्हणजे कीर्तनातला आहे बरं का रामभाऊ. काय म्हणे ते कुत्रं लिहून दिलं. बिरबल तू सांगितलं. हो लिहून दिलं. अरे कुत्रं बोलत नाही. नाही बोलत नाही हे बरोबर आहे, पण मग लिहून दिलं तू. लिहून द्यायला काय होतं. अरे पण तुला माहिती आहे का, आयुष्यभर कमावलेलं व्हायला जाईल ना. लोक म्हणते एवढा मोठा बिरबल पण कुत्र्या वाचून मिळाला. लोक काय महाराज टाळ वाजण्याला नाव ठेवते. पण त्याच्यासारखा दोष नाही महाराज तुमच्या माहिती करता. का निंदका पाशी येती अशेष पापे. निंदा करू नका. निंदा केली तर काय होईल. त्याचं पाप त्या जो निंदा करतो त्याच्या डोक्यावर जाऊन बसेल. आता मला सांगायला एवढा वेळ नाही, कधीतरी पाहू आता आपण नंतर.
जाऊ दे, काय सांगत होतो बिरबल. लिहून दिलं म्हणे. लिहून द्यायला काय होतं, अरे पण एवढा मोठा बिरबल, लोक म्हणते कुत्र्या वाचून मिळाला ना, बोलून दे ना, बोलले तर पण काहीतरी कारण आहे म्हणे याच्या पाठी. काय कारण आहे, कोणाला सांगायचं नाही ना म्हणे. अजिबात नाही कोणाला, अरे कोणाला सांगायचं नाही, पण मला सांगावं लागेल त्यांचं काय झालं, त्या दोघांचं काय झालं हे मला तुम्हाला माईक मध्ये सांगावं लागेल. आता काय झालं त्या दोघांचं, बिरबलनी त्याच्या मित्राला सांगितलं एक ध्यानात ठेव म्हणे, मला किती चालू आहे, हा मला म्हणजे मला नाही बिरबलला 1 लाख, कुत्र्याचे 1 लाख, किती झाले महिन्याला 2 लाख. कुत्र कधी बोलायचंय 20 वर्षाने, 20 वर्ष गुणिले 2 लाख किती झाले, जाऊ द्या डोक्याला घाम यायचंच काम आहे, नंतर पाहू आपण कीर्तन झालं. एवढा पैसा जमा होणार आहे, उदाहरण ध्यानात ठेवा पक्का. आता 2 लाख गुणिले 20 वर्ष करून पाहतो, नंतर सांगा मला, तुम्ही मोबाईल घेऊनच बसणार मला माहिती. एवढा पैसा जमा होणार आहे म्हणे, बरोबर म्हणे, अगदी बरोबर. मग थोडस बारकाईने अवलोकन कर म्हणे, कुत्र कधी बोलायचंय 20 वर्षाने ना, मग 20 वर्षाची चिंता आत्ताच का, आत्ताच 20 वर्षाची जी घटना घडणे त्याची चिंता आत्ता कशाला करू. अरे पण मग एवढा मोठा बिरबल राजाच्या दरबारामधल्या माणसाच्या जीवनामध्ये जर अशी घटना घडत असेल, त्याला काय उत्तर द्यायचं, त्याला एकच उत्तर आहे, थोडस बारकाईने अवलोकन कर आणि पाठीमागं पाय म्हणे. कोणाकडं, बादशाकडं. का, सध्या बादशाचं 75 चालू आहे म्हणे. बादशाचं वय किती, 75. कुत्र कधी बोलायचं बाबा, 75 आणि 20 95. टिकन कथावरती ठिकाण तुम्हाला असं वाटतं का, अरे म्हणे अल्पायुष्य मानव देव, त्याचे काही प्रमाण पाठ होते बाबा, त्याचे काही ठरक लोक काही प्रमाण पाठ, काय झालं मग ठेवले आनंद, ते सुरुवात काही माहित नाही, शेवटचा थांग पाहता नाही, ठरक मधलेच प्रमाण काय पाठ असतात त्यांचे. राजा मेला नाही तर मग माझ्याकडे बघ म्हणे का, सध्या 55, माझं नाही बिरबलचं सांगतोय, 55 चालू आहे म्हणे. कुत्र कधी बोलायचं 20 वर्षाने. तुला असं वाटतं का मी 75 पण टिकन म्हणून, क्या भरोसा आहे, काय माणसाचा भरोसा आहे का महाराज, काही भरोसा नाही, काही क्षणामध्ये काय होईल या शरीराला काय सांगणार. मग एक ध्यानात ठेव, बादशाह मेला नाही, बिरबल मेला नाही, तर या कुत्र्याकडे पाय म्हणे. आता म्हणे का, प्राणीशास्त्राचा नियम असा आहे, थोडस आता प्राणीशास्त्राचे पुस्तक वाचले पाहिजे, कधी कधी आपल्याला वेळ आहे ना, थोडं वाचले पाहिजे. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांना 20 वर्षाचाच आयुष्य आहे म्हणे. मग काय नाही, 20 वर्षांनी हे कुत्र मेलं का पुन्हा जणलेलं कुत्रेचं पिल्लू घेऊन यायचं आणि पुन्हा महिन्याला 2 लाख चालून द्यायचे, आपलं उदाहरण संपलं. मला सांगा, बिरबल असू द्या, बादशाह असू द्या किंवा कुत्र असू द्या, प्रत्येकाला या जगातामध्ये मरावं जर लागत असेल तर आधी राम राम स्मरा, हे नामदेव महाराज का बोलले वासुदेवामध्ये, का, कारण मरणाच्या अवधर नामस्मरण करा, आंघोळ करण्याच्या अवधर नामस्मरण करा, दर्शनाला जायच्या अवधर नामस्मरण करत राहा, कारण तेच नामस्मरण आपल्या संग येणार आहे. बाकी याच्यातलं कोणी आणि कोणती वस्तू सुद्धा माणसाच्या संग येणार नाही. तुकाराम महाराजांनी सगळ्यांचा बायोडाटा घेऊन तुकाराम महाराजांनी एका श्रीमंत माणसाचं नाव तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये मांडलेले, कारण त्याच्यासारखी संपत्ती या जगात कुणाचीच नव्हती महाराज. ज्याची घरं सोन्याची होती, ज्याची घरं शुद्ध कांचनाची 7 कोटी, का ज्याची घरं 7 कोटी लंकेमध्ये सोन्याची होती, सोन्याची. आपले किडूक मिडूक कुठे गेले पाठीमाग, ज्याची घरं सोन्याची होती, त्या तुकाराम महाराजांनी रावणाचा बायोडाटा गाथ्यामध्ये आणला आणि तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये त्याचं उत्तर सांगितलं, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा या जगामध्ये काय गेलं रावणाचं संग, का ज्याची एवढी संपदा होती पण सांगा काही गेलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी, ज्याची संपदा काही संग गेली नाही, मग संग काय येतं माणसाचं, केलेलं नामस्मरण. म्हणून तुकोबाराने या जगाताला कशाचा उपदेश केला, संसाराचा उपदेश नाही केला, मग कशाचा उपदेश केला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जन्मासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म व्हायला जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय करा. भगवंताच्या कृपेने आपल्याला नरदेव प्राप्त झालेला आहे. शेवटची असणारी योनी त्याला माणसाची योनी असं म्हटलं जातं. या योनीला आपण जन्माला आले 84 लाख योनी, 83,999,000 वेळेस फिरत फिरत शेवटची योनी असणारी माणसाची योनी आहे महाराज. आणि ही माणसाची असणारी योनी आता शेवटची. आता काय पण यायचं का बरं आता इथं आता यायचं नाही महाराज. इथं एकदाच यायचं, एकदाच जायचं. सगळा बायोडाटा सारखा आहे महाराज, काही फरक नाही. फक्त फोटो बदलून खुर्चीवरचा, बाकी काहीच नाही. एवढंच होईल, बाकी काय होईल. सांगणारा बदलायला बसला, गाणारे बदलायला बसले, वाजणारे बदलते, एवढाच फरक होईल. सगळा बायोडाटा सारखा आहे महाराज, काही फरक नाही. मग इथं प्रत्येकाला यावं लागतं. आणि कालांतराने आयुष्य संपलं, प्रारब्धानुसार कर्म संपलं का जीवाला देह ठेवून जावं लागतं. आलेल्या जन्माला परत निघून जावं लागतं. ज्याचा देह उसणं आणला होता ना, शरीर कुणाचं उसणं? 5 जणांचं शरीर उसणं आणलेलं आहे. पृथ्वी, आकाश, तेज, वायू आणि हवा या 5 लोकांची ही वस्तू आपण उसणी आणलेली. आणि उसणी आणलेली वस्तू जशाची तशी द्यावी लागते. उसणं कळतं का? नाही कळत. थोडंसं 25 ते 30 वर्ष मागं जा आणि त्यांना विचारा त्या गंगवात्याला उसणं काय राहतं. जुना काळ होता, लाईटीची सुविधा नसायची, लोक रानावानामध्ये असायचे आणि योग असायचा. पीठ संपायचं, पीठ संपायचं महाराज. मग पीठ संपलं का ती गंगू आता पातेलं घेऊन निघायची. कोणाकडं? शेजारच्या बाईकडं. चंद्रभागा नाव सांगा ना तुम्ही. हा, मग गेली चंद्रभागा, त्या पीठ आहे का? बरोबर हाय. काय आणलं नेण्यासाठी? म्हणे पातेलं आणलं. बरोबर दे इकडं. मग पीठ दाबून देऊ का मोकळं देऊ? असंच ना हो, पाठीमाग वाचलेल्या. हा, ते म्हणते तसंच आहे. पीठ उसणे याचे 2 प्रकार आहे. जी पीठ उसणं देते का तिलाच कळत हे दाबून किती दिलं आणि मोकळं किती दिलं. दुसरीला नाही कळत, कारण तिचं हाताचं माप राहतं ना. मग ते म्हणते एक काम करा, दाबून द्या जरा पीठ खटल्याचं घरे. मग दाबून पीठ द्यायची महाराज. मग 2 दिवसाने ते गावात गेले, माणूस दळून आणायचे. बरोबर माने मामा? हा, मग दळून आणलं का मग ते का ते चंद्रभागा त्याचं पीठ घातलं का? नाही ते पहिलं उसणं घालून. मग ते पुन्हा पीठ घ्यायची. मग ते पातेल्यात नव्हती नेत, परातीत पीठ न्यायची, त्याच्याकडे द्यायची. ते सांगितलं चंद्रभागा त्या ते तुमचं पीठ घ्या बरं. मग तिला कळायचं. मग ही सांगता ना घ्या मोकळं पीठ जमंग का? ते सांगते अगं बाई दाबून पीठ दिलेलं आहे. मग आता जिनं पीठ दाबून दिलं त्याच्या हाताने दाबून पुन्हा उसणं घ्यायची. उदाहरण संपलं. मला सांगा, ज्याचा देह उसणं आणला त्याला पुन्हा परत करावं लागतो. पंचतत्वाचा हा देह आहे. पृथ्वी, आकाश, तेज, वायू. काय प्रमाण बोलले? काय म्हणले? हा, देह आणीला 5चा उसी ना. म्हणजे आपलं उदाहरण बरोबर आहे. तुकारामाचं प्रमाण धरूनच बरं का. हा, 5 जणांचा असणारा देह उसणं आणलेला असतो, तो त्याला परत करावा लागतो. आज या परिवारातल्या असणाऱ्या मातोश्री निघून गेल्या. 5 असणारा पंचमहाभूताचा असणारा देह उसणे आणला होता. कैलासवासी काय नाव त्यांचं? कासूबाई. या परिवारातल्या त्या आई महाराज. पंचतत्वाचं शरीर त्यांनी विलीन केलं. आत्मा भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. देह राहतो महाराज. देह काळाचे, धन कुबेराचे. या परिवाराला त्या सोडून गेल्या महाराज. त्यांच्या असणारे 2 मुलं आहे. त्या 2 मुलाला सोडून आई आज निघून गेली. या जगतामध्ये आई जाणं म्हणजे सावली जाणं आहे आणि वडील जाणं म्हणजे असणारे बसण्याचं ठिकाण जाणं आहे. का? कारण भागवताच्या सुरुवातीला उत्तानपाद नावाच्या राजाची कथा येते. त्या टायमाला, ज्या टायमाला बाप गेला त्या टायमाला भगवंताने ध्रुवाला विचारलं होतं कोणाच्या मांडीवर बसशील. का? कारण बापाला 100 वर्षाचं आयुष्य होतं. बाप मेलं कोणाच्या जागेवर बसशील. मग त्याने विचार केला, अरे बाप गेलं का मांडी जात असते आणि आई गेली का सावली जात असते महाराज. आई ही जगातली सावली. का? कारण वात्सल्य भाव जर पाहायचा असेल फक्त आईकडेच असतो. आणि तो वात्सल्य भाव जर पाहायचा असेल तर मुलाच्या अधिष्ठानावर जावं लागत नाही, त्याला आईच्या अधिष्ठानावर जावं लागतं. त्या टायमाला आईचं प्रेम, आईचा वात्सल्य भाव कळतं. विठाला विठाला आणि म्हणून या जगातली आई कशी असू द्या महाराज, आई काळी असन रंगाने असू द्या ना. देवाने दिलेल्या ज्ञानराय बोलले ना त्याच्यासाठी. काय ओवी? का ललाटीचे लिहिले. ललाट म्हणजे कपाळ. काळे आणि गोरे पण धुतले फिटवून येणे ना बोले. काळा आणि गोरा 2च रंगे. मग आई काही असू द्या रंगाने चालेल. आई वाकडी आहे, तिला चालता येत नाही, नसेल चालता असू द्या.
ती अपंग आहे असू द्या, पण आईचं प्रेम कधी या जगातामध्ये वाकडं राहत नाही. आईचं प्रेम हे सरळ राहतं महाराज, सरळ राहतं. मग तो म्हणतात महाराज, आईचं प्रेम जर सरळ राहत असेल तर काही कोणत्या वर्गात बसवायचे? बरोबर आहे, माणसं हुशार आहे. कीर्तन झालं, मला विचारायला बसले काही कोणत्या वर्गात बसवायचे रामायणातली? आईचं प्रेम जर या जगातामध्ये सरळ आहे, मग काही कोणत्या वर्गात बसायचे? रामायणाच्या कोणत्याही टीकाकाराने काही दोषी आहे असं कुठेच उल्लेख केला नाही. त्या अयोध्या नगरीतल्या त्या काळातल्या लोकांनी तिला नावं ठेवली असेल, पण रामायणाच्या कोणत्याही टीकाकाराने काही वाईट आहे कुठेही संबोधलं नाही. एक बोलू, काही जर कोण असेल तर काही कळाली फक्त प्रभू रामचंद्रालाच, बस कुणालाच कळाली नाही. का? कारण मुलगा, देव आणि भक्त यांना भेटून देण्याचं पहिलं कारण काही ठरली महाराज. का? जगातले सगळे दोष तिने आपल्या माथ्यावर घेतले, स्वतःच्या डोक्यावर घेतले. जग काय बोलेल कुठलाही विचार केला नाही. जर काही प्रभू रामचंद्राला थोडस बारकाईने ऐका, आईच्या संबंधाने जर काही प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवलं नसतं तर देव आणि भक्त यांची कधीच भेट झाली नसती. ती भेट झाली केवळ काही मुळंच, दुसरं कुणामुळं? प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय यांची भेट झाली. याला पहिलं कारण काही महाराज. काही वाईट नाही महाराज. काही सारखं अंतःकरण जर कुणाला ओळखता आलं असेल तर प्रभू रामचंद्राला ओळखता आलं. का? कारण वनवास संपल्यानंतर पहिलं दर्शन प्रभू रामचंद्राने कुणाचं घेतलं असेल? कैकेयीचं घेतलं महाराज. प्रभू सांगतात, प्रभू रामचंद्र जर कळले असेल जगाला तर फक्त कैकेयीमुळेच कळले. आणि म्हणून कैकेयी जर कोणत्या वर्गात ठेवायची तर कैकेयी सारखं वास्तव्य भाव जगामध्ये कोणतं नाही. ती कैकेयी सांगते, मी सगळ्या जगाचे बोलणे माझ्या डोक्यावर घेतले, जगाचं पाप मी माझ्या डोक्यावर घेतलं, पण स्वतःच्या मुलाची कीर्ती जगभर पसरवली. हे आईशिवाय कोण करेल? बोला. विठाल 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 आणि म्हणून ज्या जगातली असणारी आई आज पंढरीनाथाच्या दर्शनासाठी किती वारकरी महाराज, काही हजारो लाख वारकरी पंढरीनाथाच्या दर्शनाला जातात. मला सांगा, भगवान पंढरीनाथ पंढरपूरला कशासाठी आले होते? काय कारण होतं? का देवाला सकाळचं कीर्तन नव्हतं कुठं म्हणून चला दर्शनाला? असं आहे का काही नजन महाराज? असं तर काही नाही घडलं ना. कशासाठी गेले? काही नाही महाराज, भक्त पुंडलिकराय कुणाची सेवा करत होते? मला पूर्ण इतिहास नाही सांगायचा त्यांचा. काय करत होते? काही नाही, फक्त आई वडिलांची सेवा केली आणि त्या आई वडिलांची सेवा पाहण्यासाठी भगवान पंढरीनाथ तिथं गेले. आई वडिलांची सेवा चालू आहे, पंढरीनाथ तिथं उभे राहिले. देवाने विचारलं किती वेळ उभं राहू? जवळ एक विट, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. वीट घेतली, अशी भिरकावली मागाची वीट आणि त्या विटेवरती देव उभा आहे. म्हणे कुठपर्यंत उभा राहू? जोपर्यंत आई वडिलांची सेवा चालू आहे तोपर्यंत निरंतर या असणाऱ्या विटेवर उभे राहा. आता मला सांगा, किती युग झाली? 28 युग झाली. एक बोलू का? अजून 28 युग झाली महाराज. पण इथून पुढे 28 लाख युग जर गेले तर देवाला विटून खाली उतरायला आता चान्सच नाही. असे कितीतरी युग जातील, पिढ्याने पिढ्या जातील, पण देवाला आता खाली उतरायचा चान्स आहे का? आता नाही ना. एका पुंडलिकाच्या शब्दासाठी देवाला विटेवर उभं केलं. का? एकच कारण, फक्त आई वडिलांची सेवा करत होता. म्हणून जगातील सगळ्यात मोठं तीर्थ जर का असेल, ज्ञानोबाला विचारा, सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवीचे चिरशिरे लोन कीजे. ज्ञानोबाने किती गोड वर्णन केलं 16व्या अध्यायामध्ये. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ जर का असेल तर आई हे जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे. सकल तीर्थाची धुरे. मला सांगा, पुंडलिकरायाने देवाला विटेवर उभं केलं, बरोबर. आता थोडंसं टेक्नॉलॉजी शिक्षण क्षेत्रामध्ये चला. ज्याला LLB करायचं ना, खाली येऊन सांगू का? LLB वकील, असं ज्याला वकील व्हायचं ना महाराज, थोडंसं बारकाईने ऐका. ज्याला वकील व्हायचं ना त्यांनी पहिला फॉर्म भरायचा, कुठं जायचं नाही, पंढरपूरला जायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि जिथं पुंडलिकरायाचं मंदिर आहे का तिथं जाऊन पुंडलिकरायाच्या चरणावरती फॉर्म ठेवायचा आणि त्या पुंडलिकरायाला सांगायचं मला वकील व्हायचं, वकील. बस. पंढरीनाथचं दर्शन नका करू, अगोदर पुंडलिकाचं का? कारण शब्दामध्ये कसं गुंतवावं हे फक्त पुंडलिकालाच कळालं. शब्दामध्ये कसं गुंतवायचं देवाला हे फक्त पुंडलिकरायालाच कळलं, कुणालाच कळलं नाही महाराज. तुम्ही विचार करा. आणि आजही संप्रदायाची सुरुवात करीत असताना कुणाच्या नावाने? पुंडलिक वरदा
कुणाच्या नावाने? आज पुंडलिकाच्या नावाने. का? त्याचं कारण आई वडिलांची केलेली सेवा, त्याचं फळ पंढरीनाथाचं दर्शन आहे आज आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ जर काय असेल तर आई हे जगातलं मोठं तीर्थ आहे महाराज. काय त्या आईने उपकार केले महाराज आपल्यावर, किती उपकार आहे महाराज. मी काय ते हा काळजी नका करू, मी काय ते गाणं म्हणणार बुवा नाही बरं का. हा आई वडिलांचं महत्व सांगायचं ना, त्याला ज्ञानोबांचाच पुरावा द्यावा लागतो महाराज. असे ओव्या पाना फुटे दुनवटे. वा विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. भाऊलाल महाराज आमच्याकडचे मंडळी महाराज. आता महाराज तुम्ही आपण सर्व मंडळी वास्कर आहे महाराज. इथं ज्ञानेश्वरी पाठांतरातले लोक आहे. हा विना घेऊन ज्ञानोबांची ओवी दिली महाराज त्यांनी. ते पहारा घेतात सप्त्यामध्ये बरं का. विना पहारा गावात सप्ताह 12-12 तास विना घेतात. रात्रभर विना घेतात बरं का. हे रात्रभर विना घेतात. पण रात्रभर विना चालू असताना ज्ञानेश्वरी पाठ करते. त्यांचे किती अध्याय पाठ आहे तुमचे सांगा आता. माईक मध्ये सांगा, माईक मध्ये सांगा, माईक घ्या. किती अध्याय पाठ आहे? हो थांबा, अध्याय किती पाठ आहे ते सांगा. विठाला विठ्ठल टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वरीचे 4 अध्याय पाठ आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे नेवास्कराचं वैभव आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये हे नेवास्कराचं वैभव आहे. काही तर ज्ञानेश्वरी तयार असणारी माणसं आहे. विठाला विठाला म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ जर का असेल तर आई हे तीर्थ आहे महाराज. 2.5 किलोचा गोळा महाराज 9 महिने ती सांभाळते. किती महिने? 9 महिने. हे बोलू का पुरुष मंडळी? एक बोलतो. आता कीर्तन झालं का नेवाशाला जा आणि खिशामध्ये 1-1 रुपयाची 25चे चिल्लर घ्या, खिशामध्ये ठेवा आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खिशामध्ये ठेवायचे आणि 7 वाजता मला फोन करा. माणसं 25 रुपयाची चिल्लर खिशामध्ये ठेवत नाही, बरोबर का नाही मामा? का? माणसं म्हणतात अवस्थित सकाळपासून वाजू राहिली. 25 रुपयाची चिल्लर माणसाला जड होते. जिना 2.5 किलोचा गोळा 9 महिने सांभाळला, तिला विचारा ना, तिला विचारा काय वेदना होत असेल त्या टायमाला. का 2.5 किलोचा गोळा तिनं 9 महिने सांभाळा. माणसाला 25 रुपयाची चिल्लर सांभाळत नाही. ती आई जगामध्ये किती पवित्र असेल आणि किती तीर्थरूप असेल. ज्ञानोबा सांगतात जगातलं पहिलं तीर्थ जर काय असेल तर आई हे जगातलं पहिलं तीर्थ आहे. बाप हे जगातलं दुसरं तीर्थ आहे. याचा अर्थ बाप वाईट आहे असं नाही, पण जगातला बाप हे कुणाला संबोधलं जातं? आई ज्याला सांगते बोट करा हा बाबा तुझा बाप आहे. पण पहिला शब्द आला आई. जगातलं पहिलं तीर्थ आहे. तुकाराम याच्या पुढे जाऊन सांगितलं आईचं प्रेम कशाहून कळतं? कशाहून कळतं? मुलाहून आईचं प्रेम कळत नाही. आईच्याच अधिष्ठानावर जावं लागतं, त्या टायमाला मुलाचं प्रेम कळतं. तुकाराम महाराजांनी उदाहरण सांगितलं. मला सांगा, एक आईला 2 मुलं असावी. एक आईला किती मुलं आहे? 2 मुलं आहे. मग काय झालं? एकाचं वय 10 वर्षाचं, एकाचं वर्ष 13 वर्षाचं. 10 वर्ष आणि 13 वर्षाचे दोन्ही मुलाचे भांडणं झाले. ऐका तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, गाथ्यामध्ये प्रमाण आहे. तुकाराम महाराज सांगतात दोघी मुलांचं भांडण झालं. मग खरं सांगा पाठीमागं बसलेल्या तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला प्रश्न की विचारतो. हा कान उघडे ठेवून आहे का आता? आई कोणत्या मुलाला जवळ करते आणि कोणत्या मुलाला लांब करते? आता ज्यांना 2 आहे त्यांना टपक्यान कळम बरं का ते. हा 2 वाल्यानं तवाच उत्तर दिलं. कुणाला जवळ करते? बोला बोला. हा अगदी बरोबर आहे. जो लहान असतो आई त्याला जवळ करते. हे आता आता तुम्ही आता मी माईक मध्ये सांगा असं काही का? तुम्ही म्हणता मला, तुम्ही म्हणता तेच खरं आहे बरं काही. अजूक ऐका पुढचं, हे अर्धच झालंय अजूक. आई काय करते? ज्याने खोड्या केल्या, लहान असतो तोच खोड्या करतो. मग कृष्ण अवतारामध्ये पहा खोड्या कोणी करायच्या? सगळ्या देवानेच. खेळ येण्याची करावा, दुसऱ्यांना नाही जमणार. आणि आपण फक्त डोळ्यांनी पाहावा, दुसरं काहीच नाही. आई काय करते? आई लहान मुलाला जवळ करते आणि मोठ्याला लांब करते. हा तुला कळत नाही का? तुला अक्कल नाही का? हो बाजूला. आई मोठ्याला लांब बाजूला करते. आणि ज्यांनी खोडी केली आई काय करते? त्याला जवळ करते. ऐका पुढं.
आईच्या ठिकाणी असा भेद आहे का? तुकाराम महाराजाला विचारलं. तुकाराम महाराज सांगतात नाही, आईच्या ठिकाणी भेद नाही. का? कारण तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढच्या प्रमाणामध्ये सांगितलं, आई लहान्याला जवळ करते, मोठ्याला लांब करते. पण आई सांगते, जर मोठ्या मुलाच्या जीवनामध्ये काही दुःख आलं, काही संकट आलं, तर पुन्हा आईच्याच डोळ्यामध्ये ज्या मुलाला लांब केलं, ज्या मोठ्या मुलाला बाजूला केलं, त्याच्या जीवनामध्ये जर संकट आले, तर पुन्हा त्याच मुलाच्या नावाने आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आता प्रमाण आहे का? जाणते लेकरू माता लागे दुरी धरू. तुकाराम सांगतात, आई जाणत्या मुलाला लांब करते, ज्याने खोडी केली त्याला जवळ करते. पण मोठ्याला ज्याला लांब केलं त्याच्या जीवनामध्ये संकट झाले, पुन्हा ज्यांना लांब केलं त्याच आईच्या डोळ्यातून पाणी येत असतं. हे आईचं जगातलं निव्वळ प्रेम आहे. म्हणून तुकाराम सांगतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. या जगतामध्ये जर माऊलीचं चित्त काय असेल ते आईचं चित्त आहे. आणि आईच्या चित्तासारखं दुसरं चित्त या जगतामध्ये कोणी नाही. महाराज तुम्ही सगळं करा. ज्ञानोबा सांगतात, सगळं काही रामभा येऊ द्या, कोणी येऊ द्या, सगळे येतील, पण आई हे आईच असतं. आईला दुसरी उपमा नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओवे आहे. पण आई हा शब्द एकदाच, पुन्हा नाही. ममता जननी माता हे अनुषंगाने आले असेल, पण आई हा शब्द कुठं आला? पहिली बाळ दशे आई बा हे चिपिसे ते सरे श्री मासे भुलोनी टाके. आई हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्यामध्ये एकदाच आलेला आहे. काय आईचं प्रेम असेल हे ज्ञानोबाला विचारा. आईच्या संबंधाने ज्ञानोबाईने, सद्गुरूच्या संबंधाने, गुरुच्या संबंधाने व्यापक असणाऱ्या ओव्या ज्ञानोबाईने आईच्या संबंधाने वापरलेल्या आहे. म्हणून आज या परिवारातल्या असणाऱ्या आई, काय त्यांचं कौसाबाई, कासूबाई महाराज, काय नावं होते महाराज? थोडस पहा ना. नाकामध्ये नथ, भजरी कुंकू. आता बोलू माईक मध्ये? हे होतं महाराज ह्या काळा का. पहा ना, भरजरी साडी, नव्वार लुगडं, काय रुबाब होता महाराज. होते सामान्यच राहत होते. हे काय फार प्रपंचाने विकसनशील त्या काळामध्ये राहणारी माणसं नव्हती, होती सामान्याने. पण काय स्वरूप आहे महाराज फोटोमध्ये बघा. आणि योग असा त्यांचं भाग्य का सौभाग्यवतीचं लेणं घेऊन गेल्या महाराज. सौभाग्यवतीचं लेणं घेऊन गेल्या महाराज. भाग्यवान आहे महाराज का भरजरी असणारं कुंकू, नाकामध्ये असणारे नथ, डोक्यावरती असणारा पदर महाराज. ह्या जुन्या काळातल्या असणाऱ्या माता माऊली असेल, पुरुष वर्ग असेल, काही असणारी ही परंपरा आत्तापर्यंत जोपासली महाराज, जोपासली, आत्तापर्यंत टिकवून ठेवली. आजही त्या घरामध्ये, आजही काही घरं अशी का ती परंपरा आजू काही जोपासली जात आहे. विठाला 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 म्हणून तुकाराम सांगतात, तुमचा जन्म व्हायला जाईल करिता बरोबरी दुरावसे दुरे भवाची पुरी व्हावसे. आणि म्हणून या असणाऱ्या परमात्म्यासाठी काय लागतं? फक्त अंतःकरणामध्ये भाव लागतो. तुकाराम याचं दिग्दर्शन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भैरवीमध्ये म्हणा. अनिक न लगे एक भावाची कारण, काही 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 न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आना विठोबाची, तुका म्हणे आना विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी. तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी. भवानी ये पुरी वाहवती, वाहवती, भवानी भवानी पुरी
काही एक न लगे भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी यथामती यथावकाश. आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती कासूबाई कोंडिबा पाटील बरकडे या मातोश्रीचं असणार हे प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. आज कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व महाराज मंडळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंग महर्षी ज्यांचा गोड पखवाज आपण या ठिकाणी श्रवण केला ऐकला. पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे. आदरणीय विशाल महाराज असेल, भाऊलाल महाराज असेल, योगेश महाराज असेल, भरत महाराज असेल, अमोल महाराज असेल आणि आपल्या परिसराचा हरिभक्तपरायण आदरणीय नजन महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले. गंगापूर येथील उद्योजक आदरणीय श्री भारत पाटील बनसोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आणि आपल्या परिसरातले गाडगे बाबा भजनी मंडळ विनेकर आणि त्यांचा सर्व सहकारी पेटी मास्तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज असणार ही कीर्तनाची सेवा या परिवाराने आदरणीय नजन महाराजांनी या ठिकाणी माझ्यावर सोपवली. झालेली सेवा संतांच्या चरणी परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. आपण सर्व मंडळी उपस्थित राहिलेली आहात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज असणार एका मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्ताने आपण या सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहे. कीर्तन सेवा आटोपलेली झालेली सेवा संतांच्या चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण देतो. यानंतर पूजनीय आदरणीय नजन महाराज या ठिकाणी 2 मिनिटं बोलतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल. यानंतर 1 मिनिट फक्त नजन महाराज बोलतील. आज या परिवाराने टाळकरी मंडळासाठी असणारे जे वस्त्र आणलेले ते वस्त्र इतके सुंदर आहे का असणारा टॉवेल त्यांनी घेतला, श्रीफळ घेतलं आणि एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते घेऊन कशात जायचं याचं मार्गदर्शन सगळ्यांनाच भेटलं. म्हणजे ते जाताना ना हातात नाही घेऊन जायचे यादव पाटील. ते मग गाडी कुठं सटकत यायचं, पावसापाण्याचे दिवस आहे आणि म्हणून त्यांनी पिशवी अगदी सुंदर नियोजन केलं जिथल्या तिथंच. अगदी म्हणजे या परिवाराला सुद्धा धन्यवाद. दिलेली वस्तू अगदी वापरात येईन अशी, कारण शाली काय कोणी वापरत नाही पण टॉवेल अगदी वापरण्यात येतो आणि म्हणून या परिवाराने सुंदर असे भजनी मंडळासाठी टॉवेल घेतलेले. त्यांना धन्यवाद.